सध्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन म्हणजे ISS हे भारतातल्या काही शहरांच्या वरून जाताना दिसत आहे. काही मेजर सिटीज म्हणजे चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद, मुंबई, बंगळुरू अशा सिटीजच्या वरून जाताना सायटिंग्स झालेले आहेत. गेले 3 ते 4 दिवस म्हणजे संध्याकाळी किंवा रात्री आपल्याला 2 ते 3 मिनिट दिसतोय, पण आज 7:20 मुंबईच्या वरून जाताना तब्बल 6 मिनिट दिसणार आहे. तर हा एक लाईटचा म्हणजे प्रकाशाचा असा एक पासिंग लाईट किंवा स्पॉट असा फिरताना दिसतो. तर तो विमानासारखा फ्लिकर होत नाही आणि विमान हे उडतं ते 40,000 फीट उंचीवरून जात असतं. पण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे 400 किलोमीटर म्हणजे लो अर्थ ऑर्बिट ज्याला म्हणतो आपण, असं पृथ्वीच्या वरून जात असतो आणि खूप वेगाने जातो. 28,000 किलोमीटर पर आवर असा वेग असतो. तर अंतराळवीर जे आत बसलेले आहेत त्यांना 16 वेळेला सूर्योदय आणि सूर्यास्त असा दिसतो. म्हणजे आपल्याला 24 तासात एक सनराईज आणि एक सनसेट दिसतो, तर ॲस्ट्रॉनॉट्सना इतके 16 वेळेला सनराईज सनसेट बघायला मिळतात. तर तो कधीकधी स्पेस स्टेशन भारताच्या कक्षेत आल्यानंतर ओव्हर इंडिया असा फिरत असतो. तर सध्या हा खूप छान सायटिंग किंवा मस्त संधी आहे बघायला आणि 7 वाजता तुम्ही नक्की बघायला सुरुवात करा. विदाऊट बायनॉक्युलर्स ऑर टेलिस्कोप म्हणजे दुर्बीण न लावता त्यातल्या त्यात 7:20 मुंबईच्या वरून मस्त दिसणार आहे. त्याचा आनंद घ्या. तर सध्या 7 ॲस्ट्रॉनॉट्स ISSमध्ये आहेत. ही एक हायटेक लॅबॉरेटरी आहे आणि स्पेसमध्ये मायक्रोग्रॅव्हिटी, मग तिथे इरिगेशन किंवा सिंचन कसं करू शकतो आपण. ॲस्ट्रॉनॉट्सना मेटाबॉलिझममध्ये शरीरात काय फरक जाणवतो असा अभ्यास चालू आहे. तर रशियाचे आणि नासाचे ॲस्ट्रॉनॉट्स आहेत स्पेस स्टेशनवर सध्या. पण ऑन बोर्ड सध्या त्यातल्या त्यात अतिशय ही महत्त्वाची बातमी म्हणजे सुनीता विल्यम्स आणि ॲस्ट्रॉनॉट बुच विल्मोर हे दोघं देखील नासाचे ॲस्ट्रॉनॉट्स आहेत. तर बोईंग स्टारलायनरची ही जी फ्लाईट जूनमध्ये गेली होती आणि 6 ते 8 दिवसच हे ॲस्ट्रॉनॉट्स राहणार होते स्पेसमध्ये. तर ते देखील आता सध्या 7 महिने सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अंतराळवीर सध्या स्पेस स्टेशनमध्ये आहेत. तर ते काही वेळेला फोटोज पण काढत असतात वेन दे आर क्रॉसिंग ओव्हर इंडिया. मध्यंतरी कुंभमेळाचा पण एक फोटोग्राफ एका ॲस्ट्रॉनॉटने शेअर केला होता. तर ही एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि हा स्पेक्टॅक्युलर म्हणजे मस्त दृश्य असणार आहे. जरूर बघा.